आर्यन 11 भादवड सलामीची जोडी आपल्याला त्वरित पाठवायची आहे. चला, जे बॅट्समन आता रेडी आहेत, जास्त वेळ नाही आहे मित्रांनो आपल्याकडे, थोडी काळजी घ्या. अतिशय सुंदर आहे आयोजन. चला पटकन या थोडंसं. सलामीची जोडी आता मैदानावरती होती. इंटर वेलकम बॅक. तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. व्यासपीठावरती नुकतंच आदरणीय भिवंडी क्रिकेटसाठी नेहमीच सदैव काही ना काही अतिशय वेगवेगळे उपक्रम ज्या व्यक्तिमत्वांना राबवले, या राहणार गावाची ओळख सन्माननीय प्रतापशेठ पाटील साहेबांचं शुभागमन झालं. वेलकम दादा, या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत आहे. सलामीची जोडी मैदानावरती झाली. इंटर दीपक आणि प्रशांत. एका बाजूला टीम स्पार्टन तर दुसऱ्या बाजूला तुम्हाला पाहायला मिळते आर्यन 11 भादवड. ऑल द बेस्ट दोन्ही टीमला. 4 ओव्हरची मॅच आहे. अंपायर सामना आपण लगेच सुरू करतोय. चला बी फास्ट. खूप चांगलं क्रिकेट आहे भिवंडीचं. जरी सिटी इमर्जिंग असेल किंवा भिवंडी सिटी असेल, 40+ असेल, प्रत्येक टीमला एक मोठा पुरस्कर्ता मिळतो. आपल्या नावासाठी आपला संघ खेळला पाहिजे याची आवर्जून प्रत्येक संघ मालक काळजी घेत असतो. आणि अशा तमाम संघ मालकांच्याच माध्यमातून खरं भिवंडी क्रिकेटची शान आणि शोभा वाढते. आणि भिवंडीमध्ये आल्यानंतर भिवंडीचं सिटी क्रिकेट असू द्या, सिटी इमर्जिंग क्रिकेट असू द्या, न्यू 40+ या सगळ्या क्रिकेटची मजा, रेग्युलर क्रिकेटची मजा, ती काही नेहमीच वेगळी राहिली आहे. मॅचची सुरुवात. आज थोडासा आवाज खराब आहे, मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. मात्र रिग्नेशवरती असणारं प्रेम, त्याची मैत्री या स्पर्धेमध्ये आम्हाला घेऊन आली. पहिला बॉल, वॉट अ ब्युटिफुल शॉट. अतिशय सुंदर क्रीडांगण आहे राहणार गावाचं. डोंगर माथ्याशी खरं तर हे भव्य दिव्य क्रीडांगण या ठिकाणी तयार झालं आहे. गावाच्या अगदी आपण पाहिला बाजूलाच रेल्वे ट्रॅक, तर रेल्वे ट्रॅकच्या बाजूला असणारं राहणार गावाचं एक सुंदर असं भव्य दिव्य मैदान. पहिल्या बॉलवरती सिंगल अकाउंट ओपन झालं फलंदाज प्रशांतचं. बॉल तयार. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. बॅटच्या समोर होता. रनआउटची आताही संधी आहे. डायरेक्ट हिट हो गरजेचं होतं. आता झाला या ठिकाणी ओव्हर थ्रो. परत दोन्हीच गाड्या एका ट्रॅकवरती. फायनली नकार आणि नॉट आउट. चांगला कॉल त्या ठिकाणी झाला. बॉल आता या बॉलिंग ट्रॅकवर. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. हाफ ट्रॅकर, मिड ऑनला फिल्डर, कॅच आणि फलंदाज बाद. अतिशय सुंदर खरं तर या ठिकाणी आपण पाहताय ग्रीकांचं कुलदैवत. बॉल आता या बॉलिंग ट्रॅकवर. न्यू बॅट्समन मैदानावरती इंटर झालं. डावा स्टिकच्या बाहेर. अंपायरचा इशारा व्हाईट बॉल. 2 दिग्गज खरं तर अंपायर्स आपल्यासोबत सध्या या मॅचमध्ये. रमेश म्हात्रे सर सागाव आणि त्यांच्या सोबतीनं सागावच्या क्रिकेटचा राजा सचिन म्हात्रे सर आपल्यासोबत आहेत.
बॉल तयार. लोवर फुल टॉस बॅकलिफ्टला खाली आणत हलक्या हाताने खेळ आहे. तो म्हणजे एक सिंगल धावफलकावरती मिळेल. एका सिंगलच्या मदतीनं स्कोर या ठिकाणी पुढे चालला. टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. स्कोर जाऊन पोहोचला आतापर्यंत 3 धावा. ग्रामीण टेनिस क्रिकेट सध्याच्या घडीला ब्रॉडकास्टिंग विश्वातील एक खूप मोठे नाव. तेजस भोईर आपल्या सोबत आहेत. गोलंदाज तयार. शफल झाले. ऑन साईडला उडवायचं होतं. हलकंसं अपील त्या ठिकाणी सुरू आहे आणि ओईटी आउट. पंचांचा इशारा. फलंदाज बाद आणि धक्का लागेल मैदानावरती दुसरा. सलामीची जोडी मैदानावरती आली होती खूप सारी स्वप्न घेऊन आणि त्यानंतर आता एकामागोमाग एक विकेट गोलंदाज काढतोय. खूप चांगली गोलंदाजी सध्या तुम्हाला पाहायला मिळते. अल्पेश वेल बोल्ड. पॉवर प्लेमध्ये पूर्णपणे सध्या अल्पेशनं अप्रतिम काम सध्या केलं आहे. चौथा सामना सुरू आहे. बरोबर वेळेवरती आपण आहोत आणि मजा येईलच या सगळ्या मॅचेस या ठिकाणी पाहायला. इथे फील्ड वीट. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. बायचा इशारा अंपायरचा आणि धावा मिळतील 4. हा चौकार ॲड झालाय. धावफलक 4 ने पुढे चाललाय 7 या आकड्यावरती. 7 ऑन दी बोर्ड. टीमची टोटल धावफलकावर तुम्हाला पाहायला मिळते. स्कोर या ठिकाणी जाऊन पोहोचलाय धावफलकावरती. षटक मैदानावरती पहिलं. आतापर्यंत धावा झाले 7. उपसरपंच चषक राहणारचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. सातला 2 बाद. चला वेळ जास्त जातो थोडं स्पीडअप करा फिल्डिंग टीम. 4 षटकांची मॅच आहे. पहिल्या षटकाचा खेळ मैदानावरती सुरू असताना खूप सुंदर गोलंदाजी अल्पेशनं केली आहे. म्हटलं जातं ना की आयुष्यात सगळं काही सहज मिळत नाही. त्यासाठी प्रचंड कष्ट, प्रामाणिकपणा आणि मनामध्ये स्वतःला जिद्द करण्याची एक क्षमता आणि सामर्थ्य असावं लागतं. असंच व्यक्तिमत्व आदरणीय प्रतापदादा पाटील आपल्या सोबत आहेत. कारण नेतृत्व आणि कर्तृत्व कधी कोणत्या प्लेस्टोरला मिळत नाही. त्यासाठी स्वतःच्या अंगामध्ये ते गुण असावे लागतात. आणि आज या राहणार गावचा राजा म्हणून खरं तर प्रतापशेठ पाटील यांची ओळख आहे. आणि उपसरपंच चषक तुम्ही पाहता. तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. खूप सुंदर बॉल बॅटन पॅडमध्ये होता. अगदी बॅटच्या समोर सन्मान देण्यास त्या ठिकाणी भाग पाडलं आणि पहिला चेंडू या ठिकाणी येतो डॉट. पहिल्याला डॉट. खूप चांगली सुरुवात. गोलंदाजीसाठी फ्रेंडली विकेट आहे. ऑन साईडला बॉल. आडवा बॅटनं टर्न केला. डीप मिड विकेटला फील्ड. एक सिंगल मिळते. ज्यावेळी मंदिराच्या एंडनं बॉलिंग केली जाते त्यावेळी षटकार राईटी बॅट्समनला क्लिअर करणं थोडं चॅलेंज आहे. कारण षटकार देखील दूर वारत आणि त्यातल्या त्यात हवेचा प्रवाह देखील विरुद्ध दिशेनं वाहतो. मंदिरावरती फडकणारा भगवा झेंडा तुम्हाला सध्या सांगून जातोय की हवेचा झोत कोणत्या दिशेनं. महाराष्ट्राचं आराध्य दैवत. नुकतंच आपण हिंदवी स्वराज्याचे जनक छत्रपती शिवाजी राजांची जयंती 19 फेब्रुवारीला साजरी केली. इथे रनआउटची विकेट. फलंदाज बाद.
रनआउटच्या स्वरूपात त्या ठिकाणी आपण पाहता फलंदाज बाद होतात, काही कॅचेस झाल्यात. खूप सुंदर बॉलिंग सध्या आपल्याला पाहायला मिळते आहे. आपण चर्चा करत होतो त्या भगव्या झेंडाबद्दल. मंदिरावरती असणारा कळस, त्याच्यावरती अभिमानानं फडकणारा हा भगवा, हिंदवी स्वराज्याची सकाळ, सुहासिनीचं भरलेलं कपाळ. अगदी या सगळ्या मागे स्वराज्याचे जनक छत्रपती शिवाजी राजे या खरं तर जाणत्या राजाचं हे सगळे यश आहे. 350 वर्षानंतर आजही कानावरती कुठे आवाज पडला छत्रपती शिवाजी महाराज की तलगत होटातून बाहेर येतं जय, अपील नॉट आउट. राजे तुम्ही होतात म्हणून टिकून राहिलं मंदिरावरती कळस, राजे तुम्ही होतात म्हणून टिकून राहिली अंगणामध्ये तुळस, राजे तुम्ही होतात म्हणून भरून राहिलं सुहासिनीचं कपाळ, राजे तुम्ही होतात म्हणून आम्ही पाहिली हिंदवी स्वराज्याची सकाळ. मुजरा मानाचा छत्रपती शिवाजी राजाला. बॅटच्या समोर होता, फटका फर्स्टला डीपमध्ये लॉंग ऑन, एक सिंगल मेल, त्याच्यापेक्षा व्यतिरिक्त जास्त काही नाही आहे. सेकंडचा कॉल झाला, फिल्डर्स थोडेसे उशीर घेतात बॉल पकडणं, थ्रो करणं. तोपर्यंत 2 धावा या ठिकाणी पूर्ण झाल्यात. धावफलक 2ने पुढे जाईल. टीमची टोटल धावफलकावरती डबल डिजिटमध्ये या 2 धावसंख्येच्या मदतीनं 11 या आकड्यावरती. बाउंड्री चेकसाठी थर्ड अंपायर ओके, सेफ आहे. चला कंटिन्यू करा गेम. 2 धावा मिळतील. यस चेक केलं इकडे. ग्रामीण टेनिस क्रिकेट म्हटलं की एकदम सुपर फास्ट असतं काम. जहा न पोचे बैलगाडी वहा पोचे तेजस भोयर की मालगाडी. ओ द विकेट. अजून एक यॉर्कर बाडमधनं फ्लिक केला, बॉल चालला ऑनसाईडला डीपमध्ये. एक सिंगल, एका सिंगलला स्कोर पोचला आहे. धावफलकावरती धावा 12. प्रत्येकाला वाटतंय की 4 ओव्हरची मॅच हा कमीत कमी 40-45 बनवाव्या, बट इथे गोलंदाजी खूप चांगली होती आणि राणाळचं मैदान इतकं दूरवर बाउंड्रीज आहेत की बॉलिंग फ्रेंडली खरं तर इथली भौगोलिक स्थिती आहे. अशा स्टेजला रन्स बनवणं नेहमीच एक चॅलेंज असतं. अशा स्टेजला धावा बनवताना तुम्हाला काही ना काही मैदानावरती वेगळं करावं लागेल, कारण संघर्ष जितका कठोर असेल ना तितका विजय हा गौरवपूर्ण असतो. त्यामुळे स्वतःला फक्त इतकंच सांगा, थोडं थांब, थोडं विचार कर, पण मित्रा हार मानू नकोस. तुझ्या जी ताकद आहे ती तुला आयुष्यात पुढे घेऊन जाणार आहे. मेमरीज नॉट ड्रीम्स. अगदी तुमच्या आठवणी आहेत ना, ते तुमची स्वप्न नाही आहेत. मागे तुम्ही काय केलं, 50 केल्या, 40 केल्या, 70 केल्या, फरक तो पडत नाही आहे. या मॅचमध्ये तुम्ही काय करताय ते महत्त्वाचं आहे. कारण आयुष्यात जिंकलात तर असे जिंका की जणू जिंकण्याची सवयच आहे, आणि हरलात तर असे हरा की कंटाळा आल्याने गंमत म्हणून हारलो. 2 षटकांचा खेळ, 12 धावा धावफलकावर. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या धावा आपण पाहिलं 7, या षटकामध्ये आतापर्यंत आले 5. 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर 12 विदाउट लॉस. अगदी असं असतं चित्र तर आपण म्हणू शकलो असतो की काहीतरी कमबॅक होईल, बट 12ला सध्या विकेट देखील 3 गेलेत. त्यामुळे बॉलिंग टीम सध्या मॅचच्या स्ट्रॉंग झोनला. टीम स्पार्टन आर्यन 11 भादवडच्या विरुद्ध. पहिला बॉल इकडे तिकडे, फटका फर्स्टला, स्क्वेअर लेगला फिल्डर टिपला झेल आणि आली आहे विकेट. फलंदाज बाद. एका मागोमाग एक फलंदाज सध्या मैदानाच्या बाहेर चाललाय. तू चल मैं आया. सध्या तरी ही स्थिती आपल्याला पाहायला मिळते आहे. रन्स बनवणं खूप गरजेचं आहे. जर या स्टेजला तुम्ही बॅटिंग करताय ना तर जास्तीत जास्त प्रोजेक्टेड स्कोर 24 दाखवत आहे.
बॅटची कडा, अजून एक विकेट. तू चल मैं आया. एकही फलंदाज थांबायला तयार नाही आहे आणि पूर्णपणे या सामन्यामध्ये टीम स्पार्टनचा दबदबा, स्पार्टन गेम लाईक प्ले, चॅम्पियन, खूप चांगलं क्रिकेट सध्या ही टीम खेळती आहे आणि आज जिंकण्याची स्वप्न घेऊन आम्ही मैदानावरती आलो आहे हे प्रत्येक बॉलर सांगताना टीम आर्यन 11 भादवडला. बॉलर इज ऑन हॅट्रिक नाव. मागच्या बॉलवरती विकेट, पहिल्या बॉलवरती विकेट आणि लगातार 2 विकेट्स काढलेत. धावफलक थांबलेलं आपल्याला पाहायला मिळतं 12. गोलंदाजीसाठी तुम्हाला पाहायला मिळतो गोलंदाज ओव्हर नंबर या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते 3 आणि हॅट्रिक होईल का त्याची चर्चा देखील या ठिकाणी सुरू झाली आहे. न्यू बॅटर, कॅप्टन ऑफ द टीम आर्यन 11 भादवडचे दीपेश नाईक. गोलंदाज तयार, बॉलिंग ट्रॅकवर, षटकातील पुढचा बॉल घेऊन या ठिकाणी सज्जात. हॅट्रिक बॉल, बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर निशांत. हा आला डॉट, लगातारचे 2 विकेट. त्यानंतर आला डॉट बॉल. अतिशय सुंदर हे क्रीडांगण तुम्हाला पाहायला मिळत आहे या मैदानावरती. खरं तर नाईट क्रिकेट स्पर्धेची मजा काही वेगळी तुम्हाला पाहायला मिळेल. समोर जवळजवळ तुम्ही पाहिलं तर पूर्ण निसर्ग एका बाजूला, टप्पा पडलाय. पुन्हा एकदा बॉल यष्टीरक्षकाच्या हातात, अजून एक डॉट बॉल. विकेट मेडनची संधी या ठिकाणी. सुरुवातीच्या 2 षटकांमध्ये 12 आलेत. तदनंतर लगातारच्या 4 बॉलमध्ये 2 विकेट, 2 डॉट बॉल, म्हणजे 22 ते 23 जी चर्चा सुरू होती कदाचित धावफलक तिकडेच पाहायला मिळेल. एखादा मेडन षटक येईल का? चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, फटका उचललाय, पाठवलाय, लॉंग ऑनला चाललाय, बाउंड्री लाईनच्या पलीकडे. वेट फॉर अंबा सिग्नल 4 या 6. अतिशय सुंदर भव्य दिव्य व्यासपीठ आहे. खेळाडूंसाठी खेळाडू कक्षात, प्रेक्षकांसाठी प्रेक्षक गॅलरीज आपल्याला पाहायला मिळतात आणि खूप सुंदर खरं तर हे आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. उपसरपंच चषकाचं. बाबा सावकाश, तू आताच 2-3 दिवसाआधी गाडीवरून पडल्यासारखा वाटतोय. आज परत पडला असतास चालता चालता. गिरना मतलब तेरे नसीब में ही लिखा है. पण आज तू पडला असता तुझ्या सोबतीनं 30-40 जण जी सकाळी येऊन थांबलेत ना की आज दुपारी बिर्याणी खाऊ, ते पण उपाशी राहिले असते. ऑन साईडला बॉल पूल केला, लगातारचा दुसरा आलाय. याचं नाव क्रिकेट आहे. 4 बॉलमध्ये कोणतीही धाव नव्हती. बॉलरनं मिस्टेक काय केली, 5वा स्लोवर 1 टाकला तो बॅटच्या समोर आणि तदनंतर हाफ ट्रॅकर आणि आता 3 ओव्हरमध्ये धावा 24 झालेत. मॅचमध्ये परत आली आहे टीम आर्यन 11 भादवड. लावडीचे जास्त जातो, स्पीडअप करा. लगातार 3 षटकार जर फलंदाजाने मारले तर सामाजिक कार्यकर्त्यांनी किंवा नेतृत्व शशिकांत भोईर यांच्या वतीनं 500 रुपयाचं कॅश प्राईज फलंदाजाला देण्यात येणार आहे. खूप सुंदर बॅटिंग आता करू लागली आहे टीम, कारण सुरुवातीला 16 बॉल कोणताही षटकार या डावामध्ये नव्हता. नंतर लगातारचे 2 आलेत आणि 3 ओव्हर झाल्यानंतर धाव फलकावरती बनले 24 धावा. 24ला 5 बाद आणि स्ट्रायकर एंडला आता तुम्हाला पाहायला मिळतोय फलंदाज मॅन फ्रॉम नानकर
संकेत दळवी. इट्स व्हेरी डेंजरस. संकेत दळवीच्या वाट्याला जर 6 बॉल आले तर 6 मध्ये 20 बनवण्याची क्षमता ठेवतो. आताच तुम्ही पाहिलं असेल ज्यावेळी भावेश ठाकरे यांच्या माध्यमातून युवा नेता चषक झाला. एका बाजूला आमने लोणाड जिल्हा परिषद गट आणि दुसऱ्या बाजूला राजनोली जिल्हा परिषद गटादरम्यान एक प्रेक्षणीय सामना झाला आणि काय फिनिशिंग टच दिला होता संकेत दळवीच्या बॅटमधनं. मॅन ऑफ द मॅचचा हकदार त्या ठिकाणी तो झाला. नानकर जेव्हा जेव्हा खेळते ना, मोरेश्वर सुतार, अक्षय थेटे त्यांच्या सोबतीनं ॲज अ फिनिशर म्हणून संकेत दळवीचा तितकाच मोठा रोल आहे. बॉल होता या बॉलिंग ट्रॅकवर स्वप्नील. पहिला आलाय जसा आला तसा पाठवला. मला एक प्रश्न नेहमी पडतो की तुमच्याकडे जर संकेत दळवी सारखा एक चांगला बॅट्समन आहे जो नव्या बॉलवरती देखील मोठे मोठे फटके सहज मारू शकतो आणि त्या सोबतीनं जर का आपण पाहिलं इतका लेट त्याला बॅटिंग ट्रॅकवरती आणणं कुठे थोडीशी चर्चेची गोष्ट आहे. नानकर टीम देखील जेव्हा खेळते ना तेव्हा मला प्रश्न नेहमी पडतो. संकेत दळवी नंबर 5 नंबर 6 वरती येतो. खरं तर मोरेश्वर सुतार त्याच्या सोबतीनं लेफ्टी बॅट्समन ओपनिंग खूप चांगली करतात. बट ॲज अ वन डाऊन संकेत दळवी आला ना अजून त्याच्या करिअरला तो खरं तर एक वेगळा आकार देऊ शकतो. प्रचंड सामर्थ्य संकेत दळवीचा बॅटचा फ्लो आणि त्याचे जे पॉवर हाऊस शॉट असतात ना ते त्याच्या बॅटिंगला स्पेशल बनवतात. आमने लोणारच्या क्रिकेटमधील एक धुवाधार सितारा संकेत दळवी पहिला मारलाय आणि या दुसरा मारण्याच्या प्रयत्नात विकेट धोक्यात. तो कॅच ड्रॉप. झेल सुटलाय. कॅचेस विन द मॅचेस आणि इकडे आले धावा 2 धावेच्या मदतीनं धावफलक पुढे जाईल 32. शशिकांत दादा भोईर यांच्याकडनं सलग 3 षटकारांसाठी 500 आहेत. थोडा वेळ थांबा. 4 बॉल बाकी आहेत. संकेत दळवी मारू शकतो. लगातार आपण पाहता 1 षटकार आणि त्यानंतर 2 धावा. मागच्या 2 बॉलमध्ये 8 धावा आल्यात. नॉन स्ट्रायकरचा बॅट्समन आला त्याला स्ट्राईक मिळाली. त्यानं षटकार मारला तर सलगचे 3 आपल्याला पाहायला मिळतील आणि शशिकांत दादा भोईर यांच्या वतीनं 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी देण्यात येणार आहे. खूप चांगली टीम आहे. खरं तर आपण पाहता या ठिकाणी आर्यन 11 भादवाड त्यांच्या समोर खेळतीये स्पार्टनकडे देखील बॅट्समन खूप धुवाधार आहेत. धावफलकावर एक चांगल्या स्टेजला पाहायला मिळतं. बॉल बॅक ड्राईव्ह समोर लॉंग ऑफ डीप मध्ये वर्ल्ड स्टॉप. वॉट फिल्डिंग यार, सुपर्ब. आणि या बॉलवरती जर आता षटकार आला तर 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल आणि याच दरम्यान शुभागमन झाला ओसवाल समाजाचे अध्यक्ष आदरणीय रतिलाल शेठ साहेबांचं. आइए साहब आप मंच के ऊपर, आपका स्वागत है, मोस्ट वेलकम. प्रताप दादा आणि आमच्या पूर्ण उपसरपंच ऑर्गनायझरच्या वतीने आपलं स्वागत आहे. हा सलगचा 3रा आलाय. आता दिले जातील 500 रुपये. या ठिकाणी फलंदाज नेहमी म्हणतो ना क्रिकेटवरती प्रचंड प्रेम करणारं खरं तर प्रतापदादा पाटील हे नाव. त्या सोबतीनं रिग्नेश प्रताप शेठ पाटील जे भिवंडी सिटी इमर्जिंगचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या स्वप्नातनं खरं तर भिवंडीचं क्रिकेट डेव्हलप होतं. प्राऊड ऑफ रिग्नेशच्या देखील कार्याचा. भिवंडीचं येणारं भविष्य एक चांगल्या अध्यक्षाच्या हातात याचा उल्लेख आवर्जून व्हायला हवा. लगातार 3 मारलेत आणि या ठिकाणी दिले जातील फलंदाज दीपेशला जो कॅप्टन आहे आर्यन 11 भादवडचा. त्याच्यासाठी 1000. शशिकांतदादा भोईर यांच्याकडनं 500. प्रताप शेठ पाटील यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक. असं 1000चं प्राईज या ठिकाणी दिलं जाईल. आफ्टर फिनिश द मॅच हे पारितोषिक तुम्ही कॅरी करायचं.
या ओव्हरमध्ये आतापर्यंत 15 आलेत. खूप महागडे राहिलं षटक. आता चांगला बॉल आहे, मात्र दिशा खराब. वेग खूप सुंदर होता, बॅट्समनच्या रीच पासून थोडंसं दूर. अंपाचा इशारा व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन. एक्स्ट्रा रन स्कोर पुढे चाललाय 40 धावा. एक क्रिकेट आहे, क्षणात बदलतं. जिकडे प्रोजेक्टेड स्कोर 18-19 धावा दाखवत होतं, आता तेच प्रोजेक्टेड स्कोर जवळजवळ 46 धावा दाखवतं. 40 धावा फलकावरती लागलेत. अजूनही 2 बॉलचा खेळ या ठिकाणी शिल्लक आहे. गोलंदाज तयार. हा देखील नो बॉल. बीमर 1+2 3 मिळतील आणि धावफलक 3 ने पुढे चाललाय. नो बॉलच्या सोबतीनं पुढचा बॉल फ्री देखील येतोय. 43 धावा धावफलकावर. 43 ऑन बोर्ड. 43 ला 5 बाद. सुरुवातीच्या 2 ओव्हर धावा होते फक्त 12 आणि नंतर या ओव्हरमध्ये आतापर्यंत आलेत 18 धावा. खेळ झाला 19 धावा अवघ्या 4 बॉलमध्ये. कहाणी बदलते, कहाणी बदलते. चला, वेळ जास्त जातं. फास्ट खेळा टीम स्पार्टन. सातत्यानं अंपायर्स तुम्हाला सूचित करतात. सचिन म्हात्रे सर सागाव. क्रिकेटमधील डोंबिवलीमध्ये अर्धशतकांचे राजे म्हणून खरं तर पिंट्या जोशी, सचिन म्हात्रे, केतन म्हात्रे, वडवलीचे विशाल पाटील या सगळ्यांची ओळख आहे. खूप मोठं क्रिकेट. सगावसाठी सचिनदादा सातत्यानं खेळ आहे. तर एकेकाचा फिरकीचा जादूगार म्हणून रमेश म्हात्रे, मिकादादा यांची ओळख आहे. व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन. एक्स्ट्रा रन स्कोर पुढे चाललाय 44. 44 धावा. रतिलाल सरांचं आगमन झालं आणि आपल्या सर्वांसाठी सुंदर प्रसादाचे लाडू घेऊन आलेत. कॅमेरामॅन पाहिजे असेल तर या पटकन. टीमची टोटल धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळते 44. टप्पा पडला, हा देखील बाहेर आहे. एक्स्ट्रा रन. आणि मी बरोबर आहे, आय थिंक साईड कॅमेऱ्यावरती देखील तेजस भोईरचा लाडू काम करतोय. गोलू आणि लाडू एकच झाला बाबा. तो गोलू आहे म्हणून तर तो लाडू आहे. टीमची टोटल धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते. आमचे जे मेन कॅमेरामॅन आहेत त्यांना रिक्वेस्ट, एकदा साईड कॅमेरामॅनचं दर्शन दाखवा जरा आफ्टर फिनिश द मॅच. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. राजाभाई नंतर आपल्या भाईला कव्हर करायचं आपल्याला. बॉल आता या बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल. आता गेम टर्न झाला, चेंज झाला. मोमेंट शिफ्ट भादवडच्या बाजूनं. व्हाईट बॉल. अजून एक एक्स्ट्रा. पप्पा की करे, ही पेट्रोल गड्डी ती खतमी नाही हो रहा है. अगदी त्या प्रकारे षटक यांना संपतच नाही आहे. सलगचे 3 व्हाईट बॉल. त्याआधी एक नो बॉल आणि फ्रीट अजूनही कंटिन्यू आहे ना. अंपायर्स 3 वेळा इशारा करून झाल्यात सचिन दादा. अजून 1-2 वेळा केला म्हणजे मेक्या दादा 2 घास जरा जेवण पण जास्त खाईल. फ्रीट आहे. फिल्डिंग चेंज होणार नाही त्याची पण काळजी घ्या. अंपायर्सकडे ग्लोव्ज दिले. अंपायर्स मला नाही म्हणणार नाही, फक्त नंतर परत नो बॉलचा इशारा राहील आणि परत फ्रीट कंटिन्यू राहील. ओसवाल समाजाचे अध्यक्ष आदरणीय रतिलाल शेठ आपल्या सोबत आहेत. त्या सोबतीनं आपण पाहता आपल्यासोबत या ठिकाणी जोडले गेलेत आदरणीय पंकजदा पाटील. त्यांचं करूया स्वागत. त्या सोबतीनं आपण पाहता राजेंद्रदादा मडवी आपल्या सोबत आहेत. त्यांचा विशेष आभार. फ्रीटचा बॉल तो चाललाय सीमारेषा बाहेर, आउट ऑफ दी पार्क. अजून एक षटकार. कधी हरवला शेवटपर्यंत नवीन आहे. सॉरी, नवीन बॉल. स्पर्धेचा नियम आहे. बॉल कधी हरवला. अंतिम बॉल बाकी आहे. टेनिस बॉल क्रिकेट यांना इतकं खरं तर आता तेजस डेव्हलप झाला.
एक काळ आहे ना प्रताप शेठ असा पण होता की 2 MRIचे बॉल आणले की अख्खा दिवस फुटत नाही, बॉलची चामडी निघत नाही तोपर्यंत स्पर्धा व्हायची. फक्त एक बॉल बाकी आहे, त्या एका बॉलसाठी 2 सेकंदासाठी 75 रुपीजचा एक बॉल वापरला जातो. म्हणजे 2 सेकंदाची किंमत सध्या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये 75 रुपयाची आहे. क्रिकेट श्रीमंत झाला, त्याचं ज्वलन आणि त्याचं कारण भिवंडी करत आणि तुमच्यासारखे पुरस्कर्ते. खूप डेव्हलप झाला क्रिकेट. आज ग्रामीण भागातील खेळाडू 20 लाख 25 लाख 26 लाखाचं खरं तर व्यावसायिक क्रिकेटमध्ये खरं तर त्यांचं आर्थिक उत्पन्न असतं. लो फुल टॉस आणि पाहू शकता तुम्ही फक्त एका बॉलचा खेळ, तिकडे नवा बॉल वापरण्यात आला आणि तिकडे मिळाल्या धावा 2. ह्या टेनिस बॉल क्रिकेटसाठी अतिशय चांगले आणि सुगीचे दिवस आहेत आणि याचं पूर्णपणे श्रेय जातं अशा प्रकारे जे भिवंडीचं सिटी इमर्जिंग क्रिकेट आहे युवा खेळाडूंना जे प्लॅटफॉर्म देण्यासाठी भरवलं जातं आणि त्याचं श्रेय उपसरपंच चषकाला. चला व्यासपीठा डीजे 2 मिनटं, डीजे 2 मिनटं. व्यासपीठावरती आपण सन्मान करतोय आदरणीय राजेंद्र मडवी साहेब आणि प्रतापदादा पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करतोय आणि सन्मान करण्यासाठी आपण या ठिकाणी आमंत्रित करत आहोत आपल्या दोन्ही दिग्गज व्यक्तिमत्वांना आणि हा सन्मान आपण करतोय ओसवाल समाजाचे अध्यक्ष डीजे 2 मिनटं भावा रतिलाल शेठ साहेबांना या ठिकाणी सन्मानित केला जाईल. सर आइए आपका सन्मान यहाँ से हम कर रहे हैं आणि हा सन्मान आपण करतोय आपले भिवंडी 40+ क्रिकेटचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय राहणार गावचा राजा म्हणून मी ज्या व्यक्तिमत्वाची नेहमी ओळख करतो प्रताप शेठ पाटील यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान या ठिकाणी करतोय. राहणार गावाच्या क्रिकेटला देखील खरं तर प्रतापदादा सातत्यानं पुरस्कृत करत असतात. यानंतर महेश शहा साहेबांना आपण सन्मानित करतोय आणि महेश शहा साहेबांचा सन्मान देखील या मंचावरती केला जाईल. प्रतापजी मारुती पाटील साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. पंकज पाटील यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान या ठिकाणी करत आहोत. माजी उपसरपंच राहणार महेश शहा साहेबांचा हा सन्मान या ठिकाणी केला जातोय. यानंतर संदीपजी कोठारी साहेब आपल्या सोबत आहेत, त्यांचा सन्मान आपण करूयात आणि त्यांचा सन्मान देखील या ठिकाणी केला जाईल. प्रताप शेठ पाटील साहेबांच्या शुभ हस्ते संदीपजी कोठारी यांना आपण सन्मानित करत आहोत. तसेच आपण सन्मानित करूयात या ठिकाणी संदीप कोठारी यांचा सन्मान सुशांत दादाच्या शुभ हस्ते आपण करतोय. प्रत्येक पाहुण्याचा यथोचित सन्मान ही आपली ओळख आहे. मागच्या ओव्हरमध्ये धावा आल्या 30, 3 ओव्हरमध्ये होत्या 24. चला बॅटिंग टीम चला. यानंतर आपण आदरणीय नारायण पाटील यांना सन्मानित करूयात. नारायणदादा पाटील यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. दर्शनदादांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत. प्रत्येक पाहुण्याचा खरं तर योग्य तो सन्मान राहणार गावाच्या माध्यमातून केला जातो. आणि एक गोष्ट आवर्जून प्रतापदादांना सांगायला आवडेल की त्यांचे जे चिरंजीव आहेत रिग्नेश ते देखील याच प्रकारे सध्या टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये खूप मोठे नाव कमवतात. एक पुरस्कर्ता म्हणून, एक मित्र म्हणून, भिवंडी इमर्जिंग क्रिकेटचे अध्यक्ष म्हणून आणि राहणार गावाचं येणारं फ्युचर. यानंतर आपण आदरणीय राजेंद्र मडवी साहेबांना सन्मानित करतोय. माजी सरपंच आहेत राहणारचे, त्यांचा सन्मान केला जाईल पंकजदादा पाटील यांच्या शुभ हस्ते. राजेंद्रदादा मडवी माजी सरपंच राहणार त्यांचा सन्मान केला जाईल. हे आपण प्रतापदादांच्या शुभ हस्ते करू. दादा जरा कॉलवर तिकडे बिझी आहेत. थँक्यू सो मच काका, आपण आलात. आपलं विशेष आभार आमच्या आयोजन समितीच्या वतीनं. आणि ओसवाल समाजासाठी आपण जे काम करताय ते नक्कीच उल्लेखनीय आहे. असं समाजाला एकत्रित करत राहा आणि आमच्या आगरी कोळी बांधवांसोबत सातत्यानं जोडले राहा, प्रेम करत राहा, कारण आग्र्यांची यारी खूप नशीबवानांनाच मिळते सर. चला बॅट्समन सलामीची जोडी आपण पाठवायची आहे. त्यानंतर माजी उपसरपंच राहणार आदरणीय पंकजी पाटील साहेबांचा सन्मान केला जाईल. शशिकांत दादा भोईर यांच्या शुभ हस्ते आपण तो सन्मान या ठिकाणी करत आहोत.
ते सर्व सन्मान या ठिकाणी पूर्ण झालं. पुढील सामना रेडी राहायचा दोन्ही टीम. जिंकल तो संघ फ्रान्सी 11 टीम सोबत खेळ. तर फ्रान्सी 11 टीम कुठेही जाऊ नका. जर तुम्ही लेट रिपोर्ट कराल ऑलरेडी तुम्हाला मॅच विन देण्यात आली आहे आणि जर इथे कॅप्टन अवेलेबल नसेल तर तुम्हाला 2 बॉलची पेनल्टी दिली जाईल. हा आयोजकांचा मेसेज आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. धन्यवाद सगळ्यांचं विशेष आभार. चला मॅच आपण लगेच सुरू करू आणि टीम रिग्नेश 11 राहणार बरोबर आपण 2:30 वाजता रिपोर्ट करायचा. कृणाल पाटील रिग्नेश 11 राहणार जर आपण स्टेज वरती यायचं. चला आदरणीय प्रताप शेठ पाटील, राजेंद्र दादा मडवी, पंकजी पाटील, नारायण पाटील, राजेंद्र शेठ मडवी या सगळ्यांचं मनपूर्वक आभार. आपण सर्व आलात या व्यासपीठाची शोभा आपण वाढवलीत त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचं आम्ही करतोय या ठिकाणी विशेष आभार. तर ऑन स्क्रीन कॅमेरामॅन राजाबाई. चला एकदा गोलू शेटला बघूयात. भावाचं दर्शन घडलं का म्हणजे दिवस आपला चांगला जाईल. तेजस कॅमेरा हवा तर उचलून आण पण त्याला एकदा दाखव. चला नाही पॉसिबलच नाही भावा. 5959 नाही कोणी घोडा आणतं कोणी काय आणतं. राहणालकर डायरेक्ट मॉन्स्टर आणतात. डिफेंडर 2 मिनिटं थांबा अंपास फक्त गाडी जाऊ द्या. राहणार मध्ये आल्यानंतर तुम्हाला डिपेंडर, मर्सडीज, स्कोडा, BMW सगळं पाहायला मिळेल. कारण राहणार नावच ब्रँड आहे. आणि प्रिन्स ऑफ राहणार आकाश पाटील यांचं आगमन झालं. त्यांच्या सोबतीनं सुमित पाटील, अंकित बजाके यांचं आगमन झालं. स्वागत आहे मित्रांनो तुम्हा सर्वांचं. मॅच ऑन लक्ष 55. बॅटची कडा, पहिला बॉल अला, शॉट थर्ड मॅन. ओ भावा काय करत होता. टाटा बाय बाय. बॉल सरळ थर्डमॅनला बीट करून सीमारेषा बाहेर. रन्स मिळतील 4. तर या आपण कॉम्बॉक्स मध्ये करूया थोडासा बदलाव. खरं तर आज आवाज आमचा खूप खराब आहे बट एकदा का सकाळी जसं मी लाईव्हला ऐकलं ना की संदेश पाटील भिवंडीकर आहे माझं 90% टेन्शन तिकडेच कमी झालं. अपना भाई खडा तर रुतबा उसका सबसे बडा. स्वतः एक कलाकार म्हणून जो आयुष्य जगतो त्याला प्रत्येकाचं दुःख प्रत्येकाचं सुख कळतं. आणि आमचे एक जीवलग मित्र संदेशदा पाटील भिवंडीकर यांना आपण ऐकूयात. धन्यवाद. ओमकार शेट्टीचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळाला. टार्गेट जो आहे धावफलकावर 55 धावांचा टार्गेट आहे आणि सुरुवात चांगली झाली आहे. कारण की पहिल्या 2 चेंडूवर दीपेश नाईकने 7 धावा खर्च केल्यात. फलंदाज अल्पेश आणि विजेची जोडी तुम्हाला पाहायला मिळते खेळपट्टीवर. राईट आर्म ओव्हर द विकेटने पुढचा चेंडू टाकला जात आहे. नक्कीच बॅटची बरोबर प्रॉपरली टायमिंग झाली नाही मात्र डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. एक धाव कंप्लीट केली जात आहे. एक जोखीम बरा धाव कंप्लीट केलेला आहे. 8 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. एक चांगला टार्गेट सेट केलेला आहे ते आर्यन 11 भादवड संघाच्या माध्यमातून.
आज दीपेश नाईकने खूप चांगली बॅटिंग केली आपल्या संघासाठी आणि सध्या 3 चेंडूमध्ये त्याने देखील 8 धावा खर्च केल्यात. कमबॅक करण्यासारखा चेंडू नाहीये, फुलटा चेंडू टाकलाय आणि त्याच्यावर फुल टोल उचल गेलाय फलंदाजाने. तो षटकार. कधी पॉवर प्लेचा षटक पहिल्या डावामध्ये अल्पेशने टाकला होता. फक्त 7 धावा खर्च केल्या, 2 विकेट घेतल्या होत्या आणि आता दीपेश याच्या अगेन चौफेर फटकेबाजी करताना मैदानाच्या मध्ये विजय पाहतो आपण. 55 धावांचं टार्गेट, एक चांगला टार्गेट सेट केलाय. 24 चेंडूचा खेळ आहे. मात्र पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा फलकावर लागलेल्या आहेत त्या 14 धावा. एक फ्लाइंग स्टार्ट पाहतोय आपण, एक चांगला खेळ पाहतोय आपण. शॉर्ट बॉल पंच करायचं होतं इनफिल्डच्या वरतून, मात्र बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. डॉट चेंडू टाकला गेलाय. आज संघाचा उल्लेख केला आपण तर टीम मध्ये आपण पाहतोय की संपूर्ण टीम पॅक टीम आहे. आता सध्या धावांचं इथे आपण पाहतोय की विचार केला तरी सुरुवात चांगली केली, विकेट आलेला नाहीये. विकेट टेकर गोलंदाज दीपेश नाईक त्याचे प्रयत्न करत आहे. राईट आर्म ओव्हर द विकेटने. शॉर्ट बॉल समोर खेळत मात्र शतरक्षक तैनात आहे. एक सिंगल धाव कंप्लीट केली होती. शेवटच्या चेंडूवर आलेली ही सिंगल धाव पाहतोय आपण. टोटल धावा धावपलकावर 15 धावा, 15. एक चांगली सुरुवात स्पार्टन टीम पाहतोय आपण. ऋग्वेद 11 दर्शन नाईक आणि त्याचबरोबर जयेश नाईक फॅम टीम आहे आणि दुसऱ्या बाजूला शंकर जुगर दादा फॅम टीम आपण पाहतोय. टेमगरपाडा वर्सेस भादवड अशी लढत तुम्हाला मैदानामध्ये पाहायला मिळते. एकाच गावचे 2 स्पॉन्सर 2 संघामध्ये आपण पाहतोय आणि असेही एक नया जोश, एक नवीन खेळाडू नाव रूपाला आलेले हे खेळाडू आहेत. भिवंडी इमर्जिन थोडासा फास्टेट ठेवा आपण. जितका वेळ तुम्हाला वाचवता येईल तितका वेळ तुम्ही वाचवायचा आहे. नक्कीच काल 2 संघ एकाच गावातले खेळले सेमीफायनल मध्ये, कारण की निमेश भाऊंचा संघ असावा समोर. स्वागत आणि रिग्नेश दोन्ही बंधू आमने सामने, मात्र नावात दर्जा त्यानेच मान पटकवला फायनल मध्ये जाण्याचं. रिग्नेश पाटील दुपारी 2:30 वाजता त्यांची उपस्थिती, त्यांचे खेळाडू तुम्हाला येताना पाहायला मिळतील. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. हरेश आला मलिंग ऑफ भिवंडी, मात्र काही काळापासून साईड अप गोलंदाजी करत नाहीये. थोडस गोलंदाजीमध्ये बदल केलाय. समोरचा संघ जो बॅटिंग करत आहे त्या संघाला एक वेळा हरवलेला आहे फिल्डिंग करणाऱ्या संघाने, म्हणजे इथं पलटवार करण्याची संधी आहे बॅटिंग करणाऱ्या संघाला. विकेट अजूनही आलेलं नाहीये. भागीदारी चांगली पाहायला मिळाली 15 धावांची. पहिला चेंडू राऊंड विकेटने अगदी स्वीप केलंय. शतरक्षक भरपूर दूरवर, गॅप मोठा आहे, मात्र चेंडू अडवलाच होता. मात्र शेवटच्या मोमेंटला चेंडू हातातून स्लिप झाला आणि सीमा पार. हे चौकार. संघाची शॉर्ट गन होती तिथे, त्याच्या हाताला चेंडू व्यवस्थितरित्या थांबला होता, मात्र हातातून शेवटच्या मोमेंटला सुटला होता. मयूर जोशी होता तिथे. धावा 19 धावा. नेक टू नेक फाईट बॅक करताना स्पार्टन नावामध्ये दर्जा आहे. पुढचं चेंडू फुलटा चेंडू, भीमर चेंडू आणि आता आर्यन 11 टीम संघाला भीमर करण्यासारखा चेंडू टाकलाय. येतोय नो प्लस चौकार. करणाऱ्या संघाने रिव्ह्यू घेतला. यस, आमचे तिसरे पंच आपण थोडस बघायचं आहे, निर्णय पोचवायचा मैदानामध्ये की एक्झिट
खेळाडू स्टेप आउट झालेत की नाही, प्लेयर्स जे आहेत पुढे निघाले आहेत की नाही ते तुम्ही फक्त बघायचं फक्त, आणि बिमर आहे की नाही ती माहिती पोचवायची आहे. ग्रामीण टेनिस क्रिकेट लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून तिसरे पंचांना इट्स अ बिमर नक्की पंचांनी जो आणि पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलं होतं आणि आता इथून शतरक्षण करणाऱ्या संघाला रिव्ह्यू घेता येणार नाहीये. एक एक रिव्ह्यू आपण प्रत्येकी संघाला दिलेला आहे फक्त बिमर करिता, लक्षात घ्या. हरीश गोलंदाज पाहतोय की काय नक्की एक्झिट मैदानामध्ये करतायत. प्रीट आहे, प्रीटवर पाहूया आपण. प्रीट समोर खेळले, शतरक्षक आहे लॉंग ऑफला. फिल्डिंग चांगली आहे, चेंडूची वाट पाहतायत मात्र एकच धाव पूर्ण केली जाते. येणाऱ्या फलंदाजीमध्ये केवळ भोईचं येणं बाकी आहे, दीपेश भोई येणं बाकी आहे. खुंकार बॅट्समॅन आहेत, धावेंचे नक्कीच रनांचे भुके आहेत ते. आज स्पार्टन इलेव्हन पूर्णपणे तयारीमध्ये आणि दिशान सांगते की चांगला चोपतात ठेवल्याचा त्यांच्या 12व्या खेळाडूचं म्हणणं आहे. आणि हो यस, त्या प्रकारची बॅटिंग झाली आहे, त्याचं कौतुक देखील होणं फार महत्त्वाचं आहे. एक सिंगल धाव आली आहे स्क्वेअर लेगला, चांगली फिल्डिंग मयूर जोशीने आज 2 चौकार सोडलेत. आज मयूरने धावा किती बनवल्या? मयूरने चेंडू जास्ती खेळले, धावा फक्त 4 धावा बनवल्या आणि सोडल्या किती? 8. त्याची देखील आज मीटिंग होईल. गोलंदाज हरीश मालावकर फार मोठा नाव आहे टेनिस क्रिकेट बॉल मधील एक चांगला गोलंदाज आहे. सध्या स्ट्रगल करत आहे गोलंदाजीमध्ये. स्विच इट पलटी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, बॅटनं सरळ धावा बनत आहेत. लैलेश आज अनफिट वाटतो ज्या प्रकारचे फिल्डिंग करतायत. पहिला चेंडू जवळ सोडला होता असं वाटत होतं की चेंडूला फक्त जागा दाखवत होते की जा बाबा तू, आणि आता चेंडूला थांबवलं ते फार महत्वाचं आहे. आताला थोडीशी दुखापद आहे, दुखाग्रस्त आहेत ते. आज मायरा 11 संघाने चांगला क्रिकेट खेळलाय, त्यांना देखील पुन्हा पाहू आपण इन ॲक्शन मध्ये. सिद्धेशने आज चांगली बॅटिंग केली आहे. ओव्हरपिच चेंडू फायदा घेता आला नाहीये फलंदाजाला. डॉट चेंडू, चांगली गोलंदाजी आता म्हणूया आपण कमबॅक करताना हरीश मालावकर. कॅप्टन दीपेश नाईक आज चांगली फलंदाजी करताना पाहायला मिळाले. 4 षटकार 4 चेंडूमध्ये आले होते, म्हणजे संध्याकाळपर्यंत स्टेटसला ही 1 मिनिटाची रील्स बनताना पाहायला मिळेल. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल ऑन साइडला खेळलाय, शतरक्षक आहे, झेल सोडली आहे. मौका भी दिया और चौका भी दिया. धावा खर्च केला तर हरेश सांगतो मी का कमी खर्च करू, म्हणून त्याने देखील 16 धावा खर्च केल्या. चढवर होत असतो क्रिकेटमध्ये. आता 12 चेंडूमध्ये आमचे एक्सपर्ट स्कोरर सांगत आहेत 24, म्हणजे पहिल्या 15 नंतर 16 आणि आता 12 24 धावा. आणि एकच काम वाचलं होतं आज. चालक मालक संघटना, रिक्षा युनियन, संदीप पाटील मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन येताना पाहतोय आपण. एकच काम तर आहे आप संघामध्ये, ते पाणी घेऊन जाताना आपण पाहतोय. असं वाटलं तर ते आज खेळताना पाहायला मिळतील, मात्र आज रविवार आहे, सर्व खेळाडू आले. जेव्हा कमी असतात तेव्हा ते. आणि या साईडला केवल भोई, हार्दिक पांड्या भिवंडी पाणी घेऊन आलाय. त्याने फलंदाजांना पाणी दिला, क्रिकेटचे देवता एस्ट्याना देखील पाणी दिलं त्याने. आता ते सरळ निघून जात आहेत डगआउटमध्ये. कांबेगावचे एक चांगले खेळाडू आहेत. स्पार्टन 11 टीम बनवण्याकरिता दीपेश भोई त्याचबरोबर केवल भोई या दोन्ही बंधूंनी खूप मेहनत घेतली आहे. एक एक खेळाडू चांगले निवडून घेतलेला आहे संघामध्ये. मात्र मॅच मित्रांनो समाप्त झाली नाहीये. चर्चा होईल, प्रत्येकाच्या चेहऱ्यावर स्मित्य आणण्याचं काम संदेश पाटील भिवंडीकर करत असतो, कारण की तुम्ही जितका हसाल तितकं जगाल. चला आता मीटिंग मध्ये पहा. संदीप जुडल्यापासून जवळजवळ 15 मिनिटं घालवली आहेत मीटिंग मध्ये. चला आपापल्या जागेवर. 12 चेंडूमध्ये 24 धावांची आवश्यकता आहे. एक नव्हे तर 2 बॉटलमध्ये पाणी घेऊन 11 जणांना पाणी द्यायचं काम एक पुण्याचं काम. अपने पैसे को पाणी पिलाया, अपने जन्नत को नीचे दिखाया. संदीप पाटील आमचे मोठे बंधू आहेत, माय ब्रदर्स.
इथून एखादा षटक आर्यन 11 संघासाठी कोण चांगला टाकेल हे पाहणं फार महत्वाचं आहे. दीपेश नाईक विचार करते की इथून कमीत कमी 8 ते 7 धावा खर्च झाल्या पाहिजे तर मॅच बनू शकतो. आणि मला वाटतं की लैलेश आलाय गोलंदाज. संकेत पाहतो आपण नानकरचे एक उत्कृष्ट क्रिकेटपटू आहेत संकेत दळवी. आणि आता लैलेश गोलंदाज कारिवली. इथून चांगल्या गोलंदाजीची अपेक्षा आहे कर्णधाराला. 12 चेंडू 24. सुरुवात तर केली होती शॉर्ट बॉल न दीपेश नाईक चेंडूपर्यंत पोहोचलेत आणि एक सिंगल धाव इथे आलेली आहे. पहिल्या चेंडूवर धावा झालेल्या आहेत त्या धावफलकावर 32 धावा. 23 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 11 चेंडूचा खेळ बाकी आहे. प्रत्येकी जर बघितलं तर भिवंडी इमर्जन्सी शनिवार आणि रविवार बघून स्पर्धा ठेवतात. रविवार सुट्टीचा दिवस असतो. मग पहिला सामना हरल्यानंतर दिवसभर काही काम नसतो. मग घरी जाऊन आराम करावा लागतो. मग तुम्हाला खेळायचं असेल त्याकरता चांगला क्रिकेट खेळावा लागेल. बैठक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. डॉट चेंडू. मॅच गरम करण्याचा प्रयत्न लैलेश करेलच. लैलेशकडे आहे टॅलेंट आहे भरपूर. आणि मी म्हणेल की क्रिकेटच्या चारही क्षेत्रामध्ये जर बघितला गोलंदाजी फलंदाजी विकेट किपिंग असो मग फिल्डिंग असो नेहमी चांगलंच राहिलं त्याचं. सुरुवात तर चांगली झाली आहे आर्यन 11 संघाची. पुढचा चेंडू टाकताना लैलेशला पाहतो आपण. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न. शतरक्षक एकच आहे ऑन फील्डला आणि त्याच्या हातामध्ये अगदी चेंडू विसावला. दर्पण नाईक. एक सिंगल धाव. आता डगआउट मधून आवाज येणं सुरू झालाय की एखादा मोठा फटका आला नाही ते दबाव बनेल. 3 चेंडू राहिलेले आहेत आर्यन 11 टीम संघासाठी. अजून 3 चेंडूचा खेळ बाकी आहे या षटकातील. एखादा मोठा फटका मॅच गरम होऊ शकतो. इथे पूर्णपणे कमबॅक केलाय इथे आर्यन 11 टीम संघाने. एक काल होता की हे खेळाडू आर्यन मध्ये देखील खेळायचे. 2 संघ झाल्यानंतर हे खेळाडू आता आपसमध्ये खेळत आहेत. आता चेंडू शॉर्ट पॉकेट ऑफ डायनामाइट. संदीप झुकर तिथे पोहोचलाय आणि आता पहा ओव्हर थ्रो झाला आणि आता रनआउटची संधी आहे. फलंदाज आउट. करे कोई भरे कोई. कम ऑन डीजे. टाइम आउटचं रूल लक्षात घ्या. वर्ल्ड कप बघितला असेल ना. श्रीलंका विसरली नसेल. मॅथ्यूजला आउट दिला होता याच कारणामुळे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये निशांत. शांत बसेल की चांगली फलंदाजी करेल. मात्र स्ट्रायकिंगवर फलंदाज आपण पाहतोय विजय ज्याने खूप चांगली फलंदाजी केली. षटकार चौकार देखील त्याच्या बॅटमधून आलेले आहेत. चला गोलंदाज सुरू आपण. लैलेश. राऊंड द विकेटने पुढचा चेंडू टाकला जात आहे. अगदी वेग वाढवण्याचा प्रयत्न. भन्नाट वेग होता मात्र लेग स्टंपच्या बाहेर. वाईटचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून. एक्स्ट्रा धाव. धावसंख्या 35 धावा धावफलकावर. 8 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. 2 चेंडू निर्णायक आहेत. एखादा मोठा फटका हीच अपेक्षा करते स्पार्टन. तो दबदबा कायम होईल या मॅचवर आर्यन 11 टीम संघाचा. लैलेश पुढचा चेंडू टाकताना पाहतो आपण. ओरपी चेंडू समोर हाताने अडवलाय. ज्या हाताला दुखापत झालाय त्याच हाताला हा चेंडू लागलाय आणि कदाचित असं वाटतं की वाघ जखमी झालाय. लैलेश आहे. काय फिल्डिंग. पॉलोत्रमध्ये चेंडू अडवला. 2 धावा धावफलकावर जुळले. 37 धावा. कालपासून या स्पर्धेमध्ये बिर्याणीचा मारा केलाय. पंच असो समालोचक असो स्कोरर असो मग आयोजक देखील असो. आणि काल तर खेळाडू देखील स्वाद घेतला होता. काही खेळाडू मित्र आहेत त्याने देखील स्वाद घेतला.
लैलेश कमालीची गोलंदाजी पूर्णपणे कमबॅक करून दिलाय. आणि आज आमच्या गावातील कमसे कम 4 संघ खेळलेले आहेत या स्पर्धेमध्ये. आमच्याकडे पैशाचा तोटा नाही, तुम्ही ठेवा किती स्पर्धा. 4 पोर्टिब्लरचे संघ आहेत, 2 ग्रामीणचे संघ आहेत, अंडर-19चे 3 संघ आहेत, अंडर-20चे 2 संघ आहेत आणि अंडर-25चे 4 संघ आहेत. कुठं ठेवाल इतका पैसा. तर आता येणारे 6 चेंडू आणि आमचे एक्सपर्ट स्कोरर सांगत आहेत की धावांची जी आवश्यकता आहे ती 18. असं कोणाला वाटलंही नव्हते की पुन्हा एकदा कमबॅक करेल टीम आर्यन 11. पाणी पुन्हा. यस सर, तुम्ही देताय बरोबर आहे वॉर्निंग. वातावरण किती हॉट आहे. 6 मध्ये 18. जस्ट थँक्यू सर. सपोर्ट करूया आपण खेळाडूंना. उन्हाचा ताण जास्त आहे आणि बवंडर मैदानाच्या आतमध्ये आले. आमचे कॅमेरामॅन तुम्ही थोडेसे सावध राहा. याच्यामध्ये पायगावची स्पर्धा पूर्णपणे नष्ट झाली होती. पूर्ण मंडप नक्कीच गेला होता या बाउंडर मध्ये. नक्कीच गोलू आहे मला वाटतं कॅमेरामॅन, आणि तो या अशा छोट्या मोठ्या वादळाला कधीच घाबरत नसतो. आणि स्वतः एक वादळ आहे. हो, मजबूत आहेत. मंडपवाल्याचं ते काम चांगलं आहे. अजिबात काळजी करू नको. तिथून खालती पण येशील नाही तू. पाणी लागला तर मागून घे, खालती उतरू नको, जमणार नाही तुला. 6-18. फिल्डिंग लावा आता दीपेश नाईक. प्रत्येक षटकानंतर मीटिंग करू नका आपण. चला, लैलेश मैदानाच्या बाहेर जात आहे. संदीप पाटीलला आता संधी मिळाली फिल्डिंगसाठी. बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट कामतगरच्या स्पर्धेमध्ये मिळाला होता. ती झेल जी पकडली होती संदीप पाटीलने, तिथूनच फायनल जिंकली होती आर्यन 11 संघाने. मोठे खेळाडू आहेत, संध्या कमी मिळतात, कारण की खेळाडू जेव्हा सर्व असतात तेव्हा असे खेळाडू थोडेसे मॅचपासून दूर येतात. बॅटिंग कधी कधी मिळतो, चंदू असला तर मग बॅटिंग भेटतो. प्रशांत गांगोडे, ब्लॅक डायमंड ऑफ भादवड, आणि त्याच्या नावी 13 चेंडूमध्ये अर्धशतक आहे. तो आता गोलंदाजी करण्यासाठी आलाय. तुम्हाला 2 वॉर्निंग दिलेत, लक्षात घ्या. आता आयोजक 3री देतील, पॅनल्टी देतील, लक्षात घ्या. मॅच सुरू करायची आपण. चला संदीप, पुन्हा आपण आपल्या जागेवर. जोपर्यंत तू बाहेर जाशील ना तोपर्यंत मॅच चालू होणार नाही. थोडा धाव. यस, प्रशांत गांगुडे गोलंदाज. हवा विरुद्ध आहे, मात्र फलंदाज लेफ्टी हे देखील विसरून चालणार नाहीये. स्ट्राईक देखील त्या फलंदाज आपण पाहतोय की निशांत याच्याकडे. मात्र निशांतला शांत करण्यासाठी प्रशांत आलाय. पाहूया बॅटल दोघांमध्ये रंगताना पाहायला मिळेल. बेस्ट वर्सेस बेस्ट. गोलंदाजी सुरू कर प्रशांत. आयोजकांनी वॉर्निंग दिली, आता लक्षात घ्या, एकत्र येऊ नका. डॉट चेंडूने सुरुवात केली आहे. मॅच झाली गरम. 5 चेंडू 18 धावांची आवश्यकता आहे. प्रशांत गांगोडे आपण पाहतोय, भादवड बचा हा खेळाडू आहे आणि खऱ्या अर्थाने सुरुवात चांगली केली आहे. पुढचा चेंडू बॅटच्या रेंज मध्ये आला नाहीये. लैलाश आज भरपूर चांगली परीक्षा घेतली आहे फिल्डिंग मध्ये. 1-2 बाउंड्री त्यांनी सोडलेल्या आहेत. गोलंदाजी चांगली केली आहे. हाताला दुखापत आहे, मात्र अखेरकार घायल शेर आहे आणि मैदानामध्ये आपल्या संघासाठी चांगलं काम करताना. आता थोडंसं इक्वेशन आता अवघड झालेलं आहे, कारण की हवा विरुद्ध दिशेने आपल्याला मारायचं बोललं म्हणजेच डोक्याला ताप आणि वरतून तेवढं ऊन.
मात्र मिडल झाला ना की बरोबर षटकार जाईल, कारण की 70-70 चेंडू आहे. आला फोन आला कोणाचा तरी, शुभेच्छा असतील, काही हरकत नाही. मॅच चालू ठेवा. प्रशांत विशाल पाटील आमचे मित्र सध्या जोडलेले आहेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न ऑन साईडला, मिड विकेट क्षेत्रामध्ये गॅप आहे, चेंडू थांबणार नाहीये, सीमा रेखा पार येतो चौकार. लेट मगर ग्रेट. मात्र इक्वेशन आता जर बघितला तर येणारे 3-13 मगाशी देखील हाच इक्वेशन आला होता. मात्र मायरा 11 संघाने तो सामना जिंकला होता, फिल्डिंग करणारा संघ जिंकला होता असं म्हणूया. म्हणजे त्यांचं कॉम्पिटिशन हाय लेवल होईल. लैलेश, दीपेश किती कॅप्टन आहे? संकेत, अजून कोण आहे? महाराष्ट्र होमगार्ड पोलीस आहे दीपेश नाईक. जशी फिल्डिंग लावली जाते तसंच पोलीस ज्या प्रकारे फिल्डिंग लावतात एखाद्या मोर्चामध्ये, तशी फिल्डिंग लावली आहे दीपेश नाईकनं. 1000 रुपये पटकवलेत, 500 माझे 500 त्याचे. चला गोलंदाज प्रशांत, पुढचा चेंडू टाकताना पाहतोय आपण. महत्वाचा चेंडू जाऊन दिलाय आणि योग्य तो निर्णय पंचांचा. डॉट बॉल, मॅचवर मजबूत पकड. दुसऱ्यांदा इथे शिकत देण्याची तयारी केली आहे आर्यन 11 टीम संघाने. स्पार्टन 2 गेंदे 13 रन, 2 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे. प्रशांत समोर उडवला चेंडूला, शतरक्षक चेंडू खाली येतोय, झेल होऊ शकणार नाही. मात्र चेंडू सीमा रेखा पार येतोय चौकार. आणि धाबांची आवश्यकता ती 9. 1 चेंडू 9. इथून जर आर्यन 11 टीम संघाला कोण हरवेल तर गोलंदाज. मात्र गोलंदाजाला एक लिगल चेंडू टाकायचा आहे. एखादा नो बॉल बीमर चेंडू मॅच गरम करू शकतो आणि त्याच्याकरिता तयारीत आहेत विजय. आज विजय सुरुवातीला आलेले आहेत आणि स्विच इट, मोठा फटका, आही चेंडू चालला, सीमा रेखा पार येतो षटकार. आणि ही सामना इथे जिंकलाय आर्यन 11 टीम संघाने. फाइनल था ये मैच, जीत लिया है आर्यन 11 ने. कांग्रेचुलेशन टीम, कैप्टन दीपेश, संकेत, लैलेश, ऑल टीम. आता आपण मॅन ऑफ द मॅच देऊ, त्यानंतर टॉस करणार आहोत. तर या मॅचचे मॅन ऑफ द मॅच आहेत आम्हाला आमचे एक्सपर्ट स्कोरर्स सांगतील, कारण की गोलंदाजी चांगली झाली होती, मात्र त्याच्यामध्ये विकेट आले नव्हते. आणि ज्याने चांगली फलंदाजी केली आपल्या संघासाठी, 4 षटकार आणि